Hello all. Today we see the topic from 8086 microprocessor, that is pin configuration. It is also known as the pin diagram of 8086 microprocessor. First of all, we see the detailed description of pin configuration. 8086 having Intel type of 8086 which is launched by in 1978. इंटेलने 8086 लॉन्च केला 1978 मध्ये. It was the first 16-bit microprocessor. This microprocessor had major improvement over the execution speed of 8085 microprocessor. Before developing the 8086, 8085 microprocessor was there, and there are many disadvantages. That disadvantages are removed in the 8086 microprocessor. From that, this one of the disadvantage, that is execution speed will be overcome. After that, it is a dual 40 pin pin. Means what? In the 8086, 40 pin are available in the pin configuration, and it is having the dual inline package, that is called as DIP. 8086 having three version like 8086, 8086 and 8086 8086 having 5 megahertz capacity, then 8086 having 8 megahertz, and 8086 that is 10 megahertz. It consists of 29,000 transistor. So 8086 हा मायक्रोप्रोसेसर इंटेलने लॉन्च केला होता आणि त्याच्यामध्ये टोटल 40 पिन असतात, दॅट इज हॅव्हिंग द ड्युअल इनलाइन पॅकेज पिन. सो these are the basics of pin configuration. Now we see that how many data bus and address bus have in 8086 microprocessor. Total 16 line data bus are surrounded, and 20 line address bus are there. Means what? 16 ह्या डेटा बस असतात आणि 20 ह्या ॲड्रेस बस असतात. अकॉर्डिंग टू दॅट दे आर वर्किंग व्हेरी स्मूथली. It could be address up to 1 MB of memory, because there are 16 line data bus and 20 line of address bus. So that's why 2:20 is nothing but 1 MB address can be memorized. Then it has more than 20,000 instruction. It supports the multiplication and division. These are the advantages of 8086 microprocessor. Now we see detailed configuration of pin diagram of 8086 microprocessor. This diagram shows the pin configuration of 8086 microprocessor. Into this pin diagram, there are 40 pin, as we know. We are seen in the previous slide. Total 40 पिन असतात 8086 मायक्रोप्रोसेसरच्या पिन डायग्राममध्ये. लेफ्ट साईडला 20 पिन असतात आणि राईट साईडला 20 पिन असतात. लेफ्ट साईडला फ्रॉम 1 to 20 पिन लोकेट केलेले आहेत, आणि राईट साईडला 21 to 40 पिन लोकेट केलेले आहेत. सो अकॉर्डिंग टू दॅट वे 8086 मायक्रोप्रोसेसर वर्क ऑन 2 मोड. पिन कॉन्फिगरेशनमध्ये जे काही पिन्स आहे त्या पिन्समध्ये टोटल 40 पिनपैकी पिन नंबर 31 टू पिन नंबर 24 पर्यंत ज्या पिन आहेत त्या मॅक्स मोड आणि मिन मोड मध्ये वर्क करतात. जसं मी आत्ताच सांगितलं 8086 मायक्रोप्रोसेसर वर्क होतं 2 मोडमध्ये. तर त्यातले 2 मोड आहेत हेच, मिन मोड अँड मॅक्स मोड. आता मिनिमम मोड म्हणजे काय आणि मॅक्झिमम मोड म्हणजे काय ते आपण बघूया. द मिनिमम मोड म्हणजे काय की ज्या वेळेस इफ वन प्रोसेसर अलोन विथ मेमरी और इनपुट आउटपुट डिव्हाइसेस इज कनेक्टेड विथ सिस्टम बस, दॅट टाईम द मोड इज नथिंग बट मिनिमम मोड. म्हणजे ज्या वेळेस मेमरीमध्ये किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसेसमध्ये सिस्टम बस प्रोसेसरला ओनली वन कनेक्ट असते, एकाच प्रोसेसरला कनेक्ट असते, त्यावेळेस तो जातो मिनिमम मोडमध्ये. अँड इफ द मल्टिपल प्रोसेसर अलोन विथ मेमरी और इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्टेड विथ सिस्टम बस, त्यावेळेस मॅक्झिमम मोड असतो. मीन्स ज्यावेळेस सिस्टम बसकडे मेमरीसोबत किंवा डिव्हाइससोबत कनेक्ट केल्यावर मल्टिपल प्रोसेसर्स असतात,
ओके. मल्टिपल प्रोसेसर्स राहतात फॉर वर्किंग मल्टिपल टास्क, त्यावेळेस तो जातो मॅक्झिमम मोडमध्ये. सो अकॉर्डिंग टू दिस वे मिनिमम मोड अँड मॅक्झिमम मोड आर डिफाईन. सो मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोड जो आहे, दिस शोज बाय पिन नंबर 33. हिअर इज द पिन नंबर 33. Okay, and this will indicates whether your microprocessor will be work on minimum mode or maximum mode. In this pin number 33, the name should be MN or MX bar. Means what? It tells us की ही पिन कधी मिनिमम मोडवरती वर्क करते आणि कधी मॅक्झिमम मोडवरती वर्क करते जेव्हा प्रोसेसर कनेक्ट असतो त्यावेळेस. ओके. तर ज्यावेळेस पिन व्हॅल्यू 0 असेल मीन्स इट परफॉर्म्स वर्क ऑन मॅक्झिमम मोड. ओके. पिन व्हॅल्यू 0 मीन्स वॉट, MX बार आहे. जेव्हा बार असतो, ओके, ज्यावेळेस तुमच्या पर्टिक्युलर पिन नंबरच्या नावावरती बार असतो मीन्स इट सेट टू ॲक्टिव्ह लो, मीन्स इट सेट टू 0. ओके. बार असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 असते किंवा ॲक्टिव्ह लो सेट असतो. मीन्स मॅक्स मोड वर्क कनेक्ट टू द ग्राउंड अँड मिनिमम मोड वर्क कनेक्ट टू द VCC. अकॉर्डिंग टू दिस वे ज्यावेळेस ती व्हॅल्यू सेट टू 0 असेल मीन्स मॅक्झिमम मोडवरती तुमचा मायक्रोप्रोसेसर वर्क करतो आहे. अँड ज्यावेळेस व्हॅल्यू सेट टू 1 असेल मीन्स हाय असेल त्यावेळेस तुमचा मायक्रोप्रोसेसर हा मिनिमम मोडवरती वर्क करतो आहे. ओके. अकॉर्डिंग टू दिस वे युअर मिनिमम मोड अँड मॅक्झिमम मोडवर मायक्रोप्रोसेसर विल बी सेट. इफ मायक्रोप्रोसेसर वर्क ऑन मिनिमम मोड, ज्यावेळेस मायक्रोप्रोसेसर मिनिमम मोडवरती वर्क करतो इट कनेक्ट टू VCC, त्यावेळेस तो कनेक्ट केलेला असतो VCCला अँड अदर आर कनेक्टेड टू द ग्राउंड. मीन्स मिनिमम मोडवरती जेव्हा मायक्रोप्रोसेसर वर्किंग चालू असते त्यावेळेस तो VCCला कनेक्ट असतो. हिअर इज द VCC पिन. ओके. आणि ज्यावेळेस तो मॅक्झिमम मोडमध्ये वर्क करतो त्यावेळेस तो कनेक्ट असतो तुमच्या ग्राउंडला. ग्राउंड म्हणजे ग्राउंडला कनेक्टेड असतो. जसं आपण ग्राउंड कनेक्शन म्हणजे नो सप्लाय. ओके. तर त्याला म्हणतात ग्राउंड कनेक्शन. ग्राउंड फंक्शन म्हणजे डायरेक्ट टू करेक्ट ऑर ओव्हर करंट टू ग्राउंडेड. मीन्स डायरेक्ट केलेला असतो करंट किंवा ओव्हर करंट असतो ग्राउंडेडला. अकॉर्डिंग टू दिस वे युअर मिनिमम मोड अँड मॅक्झिमम मोड विल बी फंक्शनॅलिटी परफॉर्म. सो ग्राउंडच्या ज्या पिन आहेत त्या आहेत पिन नंबर 1 अँड पिन नंबर 20 अँड VCCसाठी मिनिमम मोड जी यूज करते दॅट इज पिन नंबर 40. सो VCCचं फंक्शन आहे इट गिव्स द इलेक्ट्रिक पॉवर टू ऑपरेट द प्रोसेसर. ओके. प्रोसेसरला ऑपरेट करण्यासाठी ती काय करते, इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय पास करते. ओके. दिस इज द यूज ऑफ मिनिमम मोड मॅक्झिमम मोड विथ द हेल्प ऑफ ग्राउंड अँड VCC. नाव एक पिन झाली. आफ्टर दॅट मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोडच्या ज्या पिन्स आहेत त्या सोडल्या तर रिमेनिंग पिन जे आहे, ओके, मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोडच्या पिन्स कोणत्या आहेत मग पिन नंबर फ्रॉम 24 टू 31. पिन नंबर 24 पासून तर पिन नंबर 31 पर्यंत सेपरेटली वर्क करता ह्या पिन्स ऑन द मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोडवरती. आणि त्या सोडून ज्या उरलेल्या पिन्स आहे पिन नंबर 1 अप टू पिन नंबर 23 आणि त्यानंतर पिन नंबर 32 अप टू पिन नंबर 40 दॅट आर द परफॉर्मिंग कॉमन फंक्शन. ओके. इन बोथ मोड. मीन्स ह्या ज्या पिन आहेत पिन नंबर 24 पासून तर 31 पर्यंत त्या इंडिव्हिज्युअली परफॉर्म करता ऑपरेशन व्हेन युअर मोड प्रोसेसर विल बी इन विच मोड अकॉर्डिंग टू दॅट. त्या बेसिसवरती त्या फंक्शनॅलिटी परफॉर्म करता आणि उरलेल्या ज्या पिन्स आहे त्या दोन्ही मोडमध्ये कॉमन फंक्शन परफॉर्म करता. ओके. सो नाव वी सी द रिमेनिंग पिन्स. ओके. वन बाय वन. जसं आत्ता आपण बघितलं अदर पिन्समध्ये 1 to 20. ओके. 1 to 23 अँड आफ्टर दॅट 32 to 40. त्या पिन्सचं आपण आता वर्किंग बघूया. सर्वात पहिले आपण बघूया पिन नंबर, ओके, दॅट इज AD0 to AD14.
These are the address bus and data bus pins which are multiplexed. ओके, या सगळ्या काय आहे, ॲड्रेस आणि डेटा बसच्या पिन्स आहे, त्या कशा आहेत, मल्टिप्लेक्स. We know that address bus having 20 and data bus having 16. That's why data bus साठी D0 to D15 हा पिन्स दिलेल्या आहेत. ओके, आणि ॲड्रेस बससाठी A0 to A19. बट डेटा बससोबत ॲड्रेस जो आहे तो मल्टिप्लेक्स आहे फ्रॉम द पिन नंबर 16 टू 2 अँड 39 पिन नंबर. ह्या दोन पिन नंबरपासून तर 16 पिन नंबरपर्यंत ॲड्रेस आणि डेटा बस दोघं मल्टिप्लेक्स्ड आहे, आणि 39 पिनला पण ॲड्रेस आणि डेटा बस मल्टिप्लेक्स आहे. आणि उरलेल्या ज्या ॲड्रेस बस आहेत त्या सेपरेट स्टेटस पिनसोबत काय आहेत, मल्टिप्लेक्स आहे. आता त्या डिटेलमध्ये आपण बघूया. सो स्टेटस पिन मीन्स स्टेटस सिग्नल. Okay, and that are A16 to A19, and that pin number having number A35 to 38. Okay, when AD0 to AD15 pin carry address bus or data bus that will be known to us by pin number 25. आता आपण जसं बघितलं की ॲड्रेस अँड डेटा बस हे मल्टिप्लेक्स्ड आहे. मल्टिप्लेक्स आहेत म्हणजे त्या दोन्ही एकत्रितपणे ॲड्रेस आणि डेटा बस काय करत आहे, ऑपरेशन जो काही आहे तो फ्लो परफॉर्म करत आहे. बट आपल्याला कशावरून कळेल की ॲड्रेस बस वर्क करतो आहे की डेटा बस करतो आहे, तर दॅट विल बी नोन टू अस बाय पिन नंबर 25. हिअर इज द पिन नंबर 25, दॅट इज ALE. ओके, ALE पिनमुळे आपल्याला ते लक्षात येतं की ॲड्रेस बस आहे की डेटा बस वर्क करते. तर ALEचा फुल फॉर्म आहे ॲड्रेस लॅच इनेबल. ओके, ज्यावेळेस ALE सेट असतो 1ला देन इट कॅरी ॲड्रेस बस. ओके, ज्यावेळेस तो सेट असतो 1, ओके, जेव्हा हाय असतो त्यावेळेस तो कॅरी करतो ॲड्रेस. अदरवाईज AD0 टू AD15 पिन कॅरी द डेटा. जर तो सेट नसेल 0ला तर जर सेट नसेल 1ला मीन्स 0 असेल तर तो कॅरी करतो डेटा. ओके, जे लेफ्ट हँड साईडच्या आहेत त्या पिन. ओके, तर तो काय कॅरी करतो तुमचा डेटा. ओके, तर अकॉर्डिंग टू दिस वे लेफ्ट हँड साईडच्या आपल्या AD0 टू AD14 आणि त्याच्यासोबतची सिंक्रोनाइज्ड मीन्स मल्टिप्लेक्स पिन आहे AD15 ओव्हर झालं आहे. आता रिमेनिंग पिन्स आहेत लेफ्ट हँड साईडला, दॅट इज VSS ग्राउंड, क्लॉक, INTR आणि NMI. आता आपण ती 1 बाय 1 पहिले बघून घेऊया. तर VSSचं ग्राउंडचं काय फंक्शन आहे, इट सेट टू द ग्राउंड और इट डायरेक्टली पास द करंट और ओव्हर करंट टू द ग्राउंडेड. ओके, आफ्टर दॅट क्लॉक पिन जी आहे इट प्रोव्हाइड द सिंक्रोनायझेशन. याचं फंक्शन काय आहे, इट प्रोव्हाइड द सिंक्रोनायझेशन. आता सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण काही कंपोनंट्स असतात आपल्या ज्या काही कम्प्युटर सिस्टमला कनेक्ट केलेले, तर त्यावेळेस त्याला टायमिंग प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो आहे, क्लॉक पिन करतो आहे. तर जे काही टायमिंग प्रोव्हाइड करतो आहे विथ अ प्रॉपर कॉर्डिनेशन तो प्रोव्हाइड केला पाहिजे. ओके, मीन्स ज्यावेळेस डेटा ट्रान्सफर होत असेल अकॉर्डिंग टू दॅट वे तुमचा जो काही टायमिंग आहे त्यावेळेस त्याला जो काही प्रोव्हाइड करायचं आहे तो एका सिंक्रोनाइज वेनी पोहोचण्याचं काम कोण करतं आहे, तुमचा क्लॉक पिन करतो आहे. ओके, तर क्लॉक पिनचं फंक्शन आहे टू प्रोव्हाइड द सिंक्रोनायझेशन और टू सप्लाय द टायमिंग टू द ऑल कंपोनंट्स इन द कम्प्युटर सिस्टम. सो नेक्स्ट पिन आहे पिन नंबर 18, दॅट इज INTR. INTR चा फुल फॉर्म आहे इंटरप्ट रिक्वेस्ट. ओके, ही इनपुट पिन आहे. इंटरप्ट रिक्वेस्ट ही इनपुट पिन आहे. इंटरप्ट रिक्वेस्ट म्हणजे काय, हिचं फंक्शन काय असतं की ज्यावेळेस एखाद्या प्रोसेसचं एक्झिक्युशन चालू असतं, ओके, आणि चालू असताना तिला जर एखादं इंटरप्ट आला, दॅट इज नॉन मास्केबल इंटरप्ट, मीन्स प्रोसेसर एक्झिक्युशन परफॉर्म करतो आहे
आणि एखाद्या दुसऱ्या वर्कसाठी त्याला काहीतरी इंटरप्ट आला, रिक्वेस्ट आली, तर त्यावेळेस तुमची ही INTR पिन काय होते, ॲक्टिव्ह होते. ओके. इट डज नॉट कंट्रोल बाय प्रोग्रामर. ओके. ही जी पिन आहे, सॉरी, INTR इंटरप्ट रिक्वेस्ट पिन जी आहे ती प्रोग्रामरकडनं, मीन्स जेव्हा प्रोग्रामरला एखादी रिक्वेस्ट येते त्यावेळेस INTR काय होते, तुमची पिन त्या रिक्वेस्टला यूज करण्यासाठी, होल्ड करण्यासाठी, परफॉर्म करण्यासाठी तिचं ऑपरेशन INTR पिन काय होते, तुमची यूज होते. आफ्टर दॅट INTRचा फुल फॉर्म कळला, इंटरप्ट रिक्वेस्ट. एखादा प्रोसेसरमध्ये प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू असताना इन बिटवीन एखादा इंटरप्ट आलं तर त्यावेळेस त्याला होल्ड करण्याचं काम ही पिन करते. नेक्स्ट आहे तुमचं NMI. NMIचं फुल फॉर्म आहे नॉन मास्केबल इंटरप्ट, दॅट इज पिन नंबर 17. इट डज नॉट कंट्रोल बाय द प्रोग्रामर बट इट कंट्रोल बाय द फ्लॅग रजिस्टर. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही फ्लॅग रजिस्टर बघितलं असेल प्रिवियस व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे फ्लॅग रजिस्टरचा यूज, तर त्यावेळेस एखादं फंक्शन परफॉर्म करताना जर काही फ्लॅग्स जनरेट होत असतील तर त्यावेळेस NMI ही पिन काय होते, ॲक्टिव्ह होते. मीन्स ही जी कंट्रोल, ही पिन जी आहे ती कंट्रोल केली जात नाही प्रोग्रामरकडनं किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये, पण ज्यावेळेस त्या सॉफ्टवेअरमधले होणारं ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतरून फ्लॅग रजिस्टर तुमचा सेट करतो ह्या पिनला. सो अकॉर्डिंग टू धिस वे तुमच्या पिन नंबर 1 टू पिन नंबर 20 ह्या संपलेल्या आहेत. ओके. तो पिन नंबर 1 टू 20चं फंक्शनिंग समजलं आहे, एकदा मी रिकॉल करते. पिन नंबर 1 इज यूज फॉर ग्राउंड ॲज वेल ॲज पिन नंबर 20 इट इज यूज फॉर ग्राउंड. ग्राउंड मीन्स यांचं फंक्शन काय आहे, डायरेक्ट टू करंट ऑर ओव्हर करंट टू बी ग्राउंडेड. जसं आपण म्हणतो की आर्थिंग दिल्यानंतरून ग्राउंडला सोड, त्या पद्धतीने ग्राउंड फंक्शन, ग्राउंड पिन वर्क करते. ओके. तर नेक्स्ट होते ग्राउंड पिन सोडल्यानंतरून क्लॉक पिन, दॅट इज पिन नंबर 19. इट इज यूज टू set or it is used to give the clock timing. Okay. or it is used to provide the synchronization between the डेटाला जो काही सिंक्रोनायझेशन आहे तो पास करण्यासाठी क्लॉक पिन यूज केली जाते. आता सिंक्रोनायझेशन म्हणजे काय ते ऑलरेडी आपण बघितलं की जेव्हा डेटा ट्रान्सफर होतो मल्टिपल कंपोनंट्स थ्रू, त्यावेळेस त्या ट्रान्सफर करणाऱ्या डेटाला टायमिंग प्रोव्हाइड करून त्यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन घडून आणायचं काम कोण करतं, क्लॉक पिन करतं. देन INTR इंटरप्ट रिक्वेस्ट. प्रोसेस जर एक्झिक्युशन चालू असताना एखाद्या दुसऱ्या प्रोसेसनी किंवा एखाद्या दुसऱ्या फंक्शनिंगने रिक्वेस्ट पाठवली तर त्याला होल्ड करण्याचं काम INTR करतं. NMI नॉन मास्केबल इंटरप्ट. ही जी पिन आहे ती कंट्रोल केली जात नाही प्रोग्रामरकडनं, बट ती फ्लॅग रजिस्टर ज्यावेळेस सेट होतं त्यावेळेस ती ॲटोमॅटिकली सेट केली जाते. अँड आफ्टर दॅट पिन नंबर 2 टू पिन नंबर 16 आणि पिन नंबर 39 दीज आर यूज फॉर ॲड्रेस अँड डेटा बस, दॅट इज AD0 टू AD15. 16 ॲड्रेस बस आणि 16 डेटा बसचं हे कॉम्बिनेशनली मल्टिप्लेक्स केलेले आहेत एकमेकांसोबत, आणि त्यांचं फंक्शन आहे टू परफॉर्म द ऑपरेशन ऑन ॲड्रेस बस ऑर डेटा बस. तर ह्या कशा पद्धतीने ॲड्रेस आणि डेटा बसवरती वर्क ऑन करता, कोणत्या वेळेस ॲड्रेस बस यूज होतो आणि कोणत्या वेळेस डेटा बस यूज होतो, दॅट विल बी डिपेंड ऑन पिन नंबर 25, दॅट इज ALE, ॲड्रेस लॅच इनेबल. सो हिअर आवर लेफ्ट हँड साईड पिन्स आर फिनिश्ड. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राईट हँड साईडच्या पिन्स बघूया. थँक्यू.